पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वासुली फाटा इथं बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर आंबेठाण पाईट परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। पुणे जिल्ह्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटामध्ये तणावाचं वातावरण आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे आणि यामध्ये शरद बुट्टे हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे यांच्या पतीवर हल्ला करण्यात आलाय। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नाझीम, शरद बुट्टे यांची प्रकृती सध्या कशी आहे? हा हल्ला का करण्यात आला, काय उद्देश होता आणि कुणी केला, या संदर्भात काही कळू शकलंय का? खरं तर शरद बुट्टे पाटील हे यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आंबेठाण भागातील हा जिल्हा परिषद गट आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी उभे आहेत, त्यामुळे साहजिकच या निवडणुकीची पार्श्वभूमी असणार आहे हे उघड आहे। ते देखील तशाच प्रकारचा आरोप जे आहेत या ठिकाणी करतायत। विरोधी गटाकडून त्यांच्यावरती हल्ला झाला असं त्यांचा आरोप जो आहे ते या ठिकाणी आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। रात्रीच्या दरम्यान ही सगळी घटना घडलेली आहे। पोलिसांनी परिस्थिती जी आहे ती सगळी नियंत्रणात आणलेली आहे, परंतु आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्यामुळं साहजिकच एक संतापाची लाट जी आहे ती या ठिकाणी उसळलेली होती, परंतु पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। पोलीस पुढचा तपास करतायत, नेमका हल्ला करणारे कोण होते आणि त्यांचा उद्देश यामागे नेमका काय होता। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं मतदान आज पार पडत असल्यामुळं साहजिकच त्याची पार्श्वभूमी असणार अशी शक्यता आहे आणि त्याच शक्यतेच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जातोय। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।